महागड्या भावना जेव्हा चुकीच्या व्यक्तीमागे खर्च होतात तेव्हा आयुष्यात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही। अफवांचा काळ चालू आहे, तात्काळ उत्तर देणं शिका, नाहीतर तुमच्या चारित्र्यावर असेही डाग लावले जातील जे तुम्ही कधी केलेही नव्हते। टीकेमध्ये लपलेलं सत्य आणि स्तुतीमध्ये लपलेलं खोटं जर माणसाने वेळेत ओळखलं तर अर्ध्या समस्या आपोआप सुटतात। खोटं आणि बेईमानीचं काम करून एक माणूस दुसऱ्या माणसाला फसवू शकतो, पण न्याय करणाऱ्या ईश्वराला नाही। कोणाच्याही भावना इतक्या दुखावू नका की जेव्हा त्याला तुमची आठवण येईल तेव्हा त्याला फक्त वेदना होतील। कधी कधी आपल्याला सत्य माहीत असतं तरीही आपण शांत राहतो, कारण प्रत्येक गोष्ट सांगणं आवश्यक नसतं। आपण त्यांच्या खोट्याचा मान ठेवतो आणि त्यांना वाटतं की त्यांनी आपल्याला मूर्ख बनवलं। ज्याला माहीत आहे की आता सर्व काही एकट्यानेच हाताळावं लागेल, त्याच्या जीवनात कितीही संघर्ष, समस्या, संकट आली तरी तो घाबरत नाही, फक्त ते स्वीकारत जातो। आपण त्या दुर्दैवी समाजाचा भाग आहोत जिथं सौंदर्याचं मोजमाप गोरा रंग, बुद्धिमत्तेचं मोजमाप इंग्रजी भाषा आणि शिक्षणाचं मोजमाप फक्त चांगल्या सरकारी नोकरी आहे। एक कोमल हृदय जेव्हा दगडासारखं होतं तेव्हा समजून घ्या की त्या व्यक्तीची निरागसता किती भयंकरपणे चिरडली गेली असेल। कोणी खरंच म्हटलं आहे, जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी समस्यांनी वेढलेले असता तेव्हा समजा की तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे। बदल हा अचानक नसतो, ती एक रणनीती असते, विचारपूर्वक आखलेली रणनीती। कधी मन भरतं आणि कधी गरजा पूर्ण होतात आणि माणसाच्या प्राधान्यक्रमात बदल होतो। काही वेदना इतक्या संवेदनशील असतात की अश्रूंची धार सुद्धा त्या वाहून नेऊ शकत नाही, त्या फक्त हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे स्थिरावून राहतात। काही स्पर्श हे वासनापूर्तीसाठी नसतात, तर बिलगलेल्या आत्म्यासाठी असतात। नात्यांमध्ये जेव्हा जोडीदारापेक्षा त्याच्या सोबतीची सवय लागते तेव्हा समजावं की तुम्ही आकर्षणाच्या पलीकडे जाऊन निस्वार्थ प्रेमाच्या दिशेने वाटचाल करत आहात। जर लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा चुकीचं समजत असतील तर नक्की समजा की तुम्ही काहीतरी बरोबर करत आहात, कारण बरेचदा खरा माणूसच जास्त प्रश्नांनी वेढलेला असतो आणि बनावट लोक टाळ्यांचा गजर घेत असतात। प्राणी कधी दोन चेहऱ्यांमध्ये राहत नाही, ते प्रेम करतात तर दाखवतात, रागवलेले तर थेट समोर येतात। त्यांच्यात कुठलीही फसवणूक नसते, जे आहे तेच दिसतं। माणसाने त्यांना प्राणी म्हटलं कारण त्याला आपल्या चलाकपणाला सभ्यता म्हणायची होती। लोक नेहमी विचार करतात की जीवनातील सगळ्यात मोठं दुःख म्हणजे ज्याच्यावर आपलं खूप प्रेम आहे त्याला गमावणं, पण खरं दुःख ते असतं जेव्हा इतरांना महत्त्व देताना आपण स्वतःला हरवतो आणि विसरतो की आपणही खास आहोत। काय करणार कोणावर राग धरून, आयुष्याचं काहीच खरं नाही। काय माहित केव्हा, कुठं, कोणाचा शेवटचा दिवस असेल। म्हणून प्रत्येक क्षण मनमुराद जगा। जे काही आठवतंय त्याला जपून ठेवा, जे काही विस्कटलंय त्याला पुन्हा सावरून घ्या। जर कोणी रुसलं असेल तर त्याला मनवा, याआधी की कोणी तुटून निघून जाईल। त्याला जोडून जवळ ठेवा, कारण आयुष्य पुन्हा कधीच काहीही परत देत नाही। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विचारांसह, तोपर्यंत धन्यवाद।